नमस्कार मंडळी, व्हीजे ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत. हा तर मंडळी, आज होता सायन्स डे आणि तुमच्या व्हीजे ब्लॉगचा नवीन लोगो पण आला आहे. आज आमच्या ग्लोबल इंग्लिश मीडियममध्ये होता सायन्स डे. त्याने आम्ही सायन्स एक्सपो हा आज शाळेमध्ये केला होता. तर मंडळी, तुम्ही बघू शकता की आमच्या शाळेमध्ये मुलांनी किती छान छान प्रोजेक्ट्स वगैरे करून आणलेले आहेत. आणि बघा तुम्ही, हा सायन्स एक्सपो किती छान दिसतोय आणि त्या एक्सपोमध्ये मुलांनी किती छान 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 प्रोजेक्ट करून आणले आहेत. त्या सगळी मुलांनी गर्दी केली पाहायला. लहान लहान मुलं प्रोजेक्ट वगैरे बघत होती आणि ते प्रोजेक्ट वगैरे बघत असताना आमच्या मुली त्यांना नमस्ते 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 करत होत्या. आणि ही आहे चेतना संस्कृती. हे असे बघत होतात लहान मुलांकडे, मुलांनो आमचा प्रोजेक्ट पण पहा. आणि ह्या आमच्या मुली आपण नमस्ते नमस्ते करत होत्या. आणि ह्या मुली आमच्या, आणि ही पण मुलगी आमची, ही वैष्णवी, ही नंदिनी, हिने पण प्रोजेक्ट केला होता. धान्य, मेडिसिन्स वगैरे की कसं याचं महत्त्व असतं, काय असतं, ह्या मुलांना सांगत होत्या. आणि ही आमच्या मुली कल्याणी, नंतर मग ही आमची छोटीशी चैतन्या, आणि ह्या लावण्या, आणि ही आमची वेदिकाने पण छान प्रोजेक्ट केला होता. त्यांचे प्रोजेक्ट पण चार्टद्वारे भिंतीवर लावण्यात आले होते. आणि आमच्या शाळेतले लहान लहान मुलं त्या मुलांचे प्रोजेक्ट पाहत होते. हे प्रोजेक्ट पाहत असताना ती मुले विचार करत होती की आपण पण फ्युचरमध्ये असेच प्रोजेक्ट तयार करायचे आणि सायन्स एक्सपोमध्ये आणि सायन्स डेला असे प्रोजेक्ट प्रेझेंट करायचे. अनेक वेगवेगळे प्रोजेक्ट होते. हा लावण्याचा प्रोजेक्ट, हे आमचे बाकीच्या मुलांचे प्रोजेक्ट, ही आमची फरिंती त्या हातामध्ये सौरमंडल आणि प्लॅनेटरी सिस्टम घेऊन उभी होती. आणि हा आमचा नानू म्हणजे आमचा अजित, हा कूलर घेऊन उभा होता, नॅचरल कूलर. आणि हा आमचा भाऊचा, हा इथे साऊंड सिस्टम आहे. आणि हा आमचा ऋतुराज बाजारे प्रोजेक्ट होते. हा जबरदस्त प्रोजेक्ट होता, इथे बघत होता. आणि हे प्रोजेक्ट वगैरे डीजेची भाऊने गाडी बी करून आणली होती. आणि हे आमचे बाकीचे मुलं बसलेले बिचारे गालावर हात ठेवून की या आमचा प्रोजेक्ट पहा, या आमचा प्रोजेक्ट पहा. बाकीचे सगळ्या मुलं मुली अर्थ बॉम्ब्स वगैरे घेऊन बसले होते. हा तर मंडळी, मी असंच फिरत असताना म्हटलं की ब्लॉग करून घेऊ आपण आज. आणि ब्लॉगमध्ये आमच्या सायन्स डेचे विषय, आमच्या मुली वगैरे कशा पाहताय, सर आम्हाला पण अरे हा घेतो एकेकाला घेतो. आणि हे आमचे मुलं इतकं मेहनत केली. साधारण महिनाभरापासून मुलं सायन्स डेसाठी मेहनत करत होती, प्रोजेक्टसाठी मेहनत करत होती. आज तो दिवस उगवला आणि तो प्रेझेंट करण्यासाठी हे आमची प्लॅनेटरी सिस्टम हातामध्ये, हे आमचा दर्शन, तो आमचा अनिकेत, हे आमचे पोरं बाकीचे सिद्धांत, याला मध्ये याची सवयच आहे. तो आमचा केशव, त्याच्या बदला महेश, नंतर मग तो कृष्णा, नंतर मग तो रोहन, त्या बदला त्यांचा तो प्रोजेक्ट, हे आमचे बाकीचे 8वीचे पोरं. हे आम्ही चालू होतं भाऊचं. हा म्हणे असं बाटलीमध्ये असं ब्लास्ट करू आणि अशी बाटली उडेल. आणि हा याने स्प्रे केला, बाटलीचं झाकण लावलं आणि त्या बाटलीला आग लावली आणि फटाफट फुटली. बापरे, बॉम्बस्फोट. आमचे रोहन सर गेले घाबरत बॉम्बस्फोटला, बापरे. नंतर मग आमच्या देवराजने डीजेची गाडी बनवली. म्हणजे साऊंड सिस्टम काय असतं, साऊंड कसा असतो, साऊंड व्हायब्रेशन काय असतात, पण त्या गाड्या डीजेमध्ये काय म्हणजे एकंदरीत खूपच मजा येत होती या सगळ्या करताना. प्रोजेक्ट उभार होते आणि आमच्या सिद्धार्थ आणि त्यांच्या मित्रांनी मिळून डीजेची गाडी तयार केली होती. एक्झॅक्टली त्यांनी साऊंड सिस्टम बद्दल सांगत होते. ही आमची फरतने तयार केलं होतं. हे स्कोप बघण्यासाठी, टेलिस्कोप बघण्यासाठी होतं. त्याला बघितलं, अरे बापरे, अरे बापरे, एवढं खतरनाक पाहून घेतलं बाबा, मी तर घाबरून गेलो. नंतर ही आमची वंचिकाने काय तयार केलं होतं, हे तर वॉल्केनो तयार केलं होतं. खूपच छान वॉल्केनो होतो, पण येत होता, खूप छान प्रेझेंट केलं. आणि ही आमची लावण्याने किडनी सिस्टम वगैरे प्रेझेंट केलं होतं आणि खूप छान प्रेझेंट केलं. खूपच मला आवडायचं प्रोजेक्ट पण. नंतर ही आमची चेतना आणि तिची मैत्रीण साक्षी, या दोघं मैत्रिणी वाटत नाही तर बहिणी वाटतात. म्हणजे इतक्या जवळ राहतात, इतक्या क्लोज राहतात. त्यांनी प्रेझेंट केलं तो पोल्युशन, वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन, त्यामुळे होणारा त्रास. आणि हे आमची वेदिकाच्या मागे हे 5 तत्व पृथ्वीमधून मिळणारे. असं वाटतं की मोराचा पिस्तारा मागून पिसलेला आहे तो. तर ह्या मागे आमची ही मुलगी, आणि हिने प्रेझेंट केला हा प्रोजेक्ट.
आणि या प्रोजेक्टमध्ये बघू शकता की वॉटर पोल्युशन म्हणजे पाण्याचं हे, आणि हे थंडगार कूलर थंडी उन्हाळा लागतो तर कूलरचं तयार झालं. नंतर हे आमच्या मुली, ही हंसिका, ही क्रांती, हिने प्रेझेंट केलं तर हे मग ते सांगत होत्या की असं आहे आमचा प्रोजेक्ट, असा आहे. एकदम छान प्रोजेक्ट होता. आणि मुलींचा प्रेझेंट यांची चेतना आणि संस्कृती यांनी ते प्रेसिपिटेशन आणि ते पर्जन्यमान वगैरे फोटोसिंथेसिस वगैरे सांगत होते की कसं सूर्याचे किरण वगैरे येऊन ते सगळं ते पानांवर येतं आणि प्लांट वगैरे जीवन वगैरे होतं वगैरे, काय ते प्रोजेक्ट होत आहे त्यांचा. पण खूप छान मजा आली. आणि हा ब्लॉग संपला मित्रांनो, तर हा आमचा न्यू लोगो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला विसरू नका.